नमस्कार. मी तुषार जाधव, दगडगाव विविध कार्यकारी सोसायटी चेअरमन. आज आमची दगडगाव विविध कार्य सोसायटी ही वसमत तालुक्यात सगळ्यात नंबर 1 ची सोसायटी आहे. ज्या सोसायटीचं डिपॉझिट बँकेमध्ये, जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये 30 लाख रुपये आहे. आणि आज वार्षिक मार्च अखेरीस आमच्यावर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे हे 9,05,000 रुपये हे कर्ज होतं. आणि आज आम्ही वर्षाअखेरीस ती कर्जाची जी रक्कम आहे ती नील करून आज भरणा केलेला आहे. आणि आज सकाळी 11 वाजल्यापासून आम्ही बँकेत बसलेलो आहोत. आणि इथं सगळा गोंधळ कारभार आहे. इथले कर्मचारी, जे इथले वसुली अधिकारी किंवा तालुका इन्स्पेक्टर हे जे आहेत ते इथं कधीच हजर नसतात. ते ठाऊक नाही त्यांचं ऑफिस कुठे, पण त्यांची ते जे कामं चालत असतात. पण आज तर आम्हाला सकाळपासून 11 वाजल्यापासून बसलोय आम्ही, आणि ते आम्हाला टाळाटाळ करून आमची, जेणेकरून संस्था ही थकीतमध्ये राहावं या उद्देशाने, ते असं वाटतंय आम्हाला जाणीवपूर्वक ते आम्हाला टाळाटाळ करत आहेत. आणि ते आज आत्ता 4:30 पावणे 5 वाजलेले आहेत. अद्याप ही ते बँकेत आलेले नाही आहेत आणि त्यांची येण्याची काही शाश्वती दिसत नाहीये. तर माझं सांगणं असंच आहे की ही बँक म्हणजे शेतकऱ्याची बँक आहे, जेणेकरून शेतकऱ्याच्या हितासाठी ही बँक आहे. आणि इथं दिवसेंदिवस शेतकऱ्याला 2,000 रुपयासाठी दिवस वेळ घालावा लागतो. इथले कुठल्याही प्रकारचं नियोजन नाही. आणि इतर तर बाकी ज्याला काही भेटायचंय त्यांना हे लोक 10-10 लाख रुपये एका दिवशी घरी नेऊन देतात. पण इथं पूर्ण राजकारण चालू आहे आणि शेतकऱ्याची पिळवणूक करतात. दुसरं, इथं भ्रष्टाचाराचं खूप मोठं प्रमाण आहे. माहेरघर आहे हे भ्रष्टाचाराचं. जिल्हा मध्यवर्ती बँक वसमत शाखा म्हणजे भ्रष्टाचाराचं माहेरघर आहे. त्याच्यासाठी बघतो आता आम्ही आमच्या आंदोलनाला बसलोय. काय आम्हाला कोण दखल घेते आमची? आतापर्यंत दखल घ्यायला कोणी आलेलं नाही आमच्याकडं. आम्ही 5 वाजेपर्यंत बघूच, नाही तर संध्याकाळी इथंच आरामाची व्यवस्था करून थांबणार आहे. दखल घेणारा म्हणजे संचालक असतो बँकेचा, तालुक्याला एक संचालक असतो आणि त्यांचं याच्यावर नियंत्रण असते. जे काही आहे हे म्हणजे तालुका, जी आपली पीडीसीसी जिल्हा मध्यवर्ती बँक आहे, त्या तालुक्याचा जो संचालक असतो त्यांचे या बँकेवर नियंत्रण असते. पण ही बँक कोण सांभाळते आता काय सांगायची गरज नाही. लोकांना सगळ्याच गोष्टी माहिती आहेत. पाणी नाही, मी सांगितलं तसं आहे. इथे काय आहे, ज्याची जिसकी लाठी उसकी भैंस. ज्याला भेटायचे त्यांना 10-10 लाख रुपये एका दिवशी भेटतात. आणि गोरगरीब शेतकऱ्याला 2,000साठी दिवस राम होतात. हा कायदा फक्त गरीब शेतकऱ्यासाठी लागू आहे, मोठ्या लोकांसाठी लागू नाहीये. आणि सत्ताधाऱ्यासाठी, ज्याची सत्ता आहे त्यांच्यासाठी लागू नाही हा कायदा. सामान्य शेतकऱ्याला, सामान्य लोकांसाठी हा कायदा लागू आहे यांचा. आम्ही आमचा लढा देणार राहणार. बघू कुठपर्यंत आम्हाला काय होते, कोण कोण साथ देते ते.